देवणी पोलीस ठाण्यात 65वा महाराष्ट्र पोलीस दिन उत्साहात साजरा. निमित्त सत्कार सोहळ्याची करण्यात आले होते आयोजन. नमस्कार, आपण पाहत आहात केजी न्यूज इंडिया मराठी. मी मारुती गुंडिले नळगीरकर. समाजातील काही लोकात पोलिसाबद्दल सकारात्मक तर काही लोकात नकारात्मक विचार असतात. मात्र पोलिसांच्या कर्तव्य कष्टाचा विचार केला तर पोलिसाच्या कर्तव्य कष्टामुळे आपण सुरक्षित आहोत हा विचार नक्कीच येतो. सदृश्यगणाय खलनिग्रणाय हे ब्रीद केवळ भिंतीवर कोरलेले नसून हे लाखो पोलिसांनी घेतलेली निष्ठेची शपथ आहे. हा दिवस पोलिसांना त्यांनी घेतलेल्या शपथेची आठवण करून देणारा दिवस आहे, तर सर्वसामान्यांसाठी पोलिसांच्या त्यागाची व कष्टाची जाणीव करून देणारा दिवस असतो. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला मानाचा पोलीस ध्वज मिळाला. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा ध्वज प्रदान केले होते. तोच मानाचा सन्मानाचा दिवस लातूर जिल्ह्यातील देवणी पोलीस स्टेशन येथे दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी विविध कार्यकर्त्यांच्या व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक माननीय जी.बी. वराडे साहेब, समतावाद जोपासणारे पोलीस अधिकारी आदरणीय गुणाले साहेब, माननीय पोलीस मुळे साहेब, माननीय पोलीस अधिकारी काजराळे साहेब, माननीय पोलीस अधिकारी गिरी साहेब हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी.एन. कांबळे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, भैयासाहेब देवणीकर, सूरज सूर्यवंशी, ॲडव्होकेट महेश नागराळे, महेश गिरी इत्यादी जणही उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सर्व पोलीस बांधवांचे स्वागत करून 2026 या नवीन वर्षाच्या सुख समृद्धी व मान सन्मानाच्या शुभेच्छाही पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. देवणी प्रतिनिधी डी.एन. कांबळेसह केजी न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.